आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। पार्थ पवारांकडून अजित पवारांच्या जुन्या फोटोंचा व्हिडिओ पोस्ट। अजित पवारांसोबतच्या सर्व फोटोंचा व्हिडिओ पोस्ट केला। बारामतीतल्या नटराज कला दालनामध्ये दिवंगत अजितदादांच्या दुर्मिळ आणि भावस्पर्शी छायाचित्रांचं प्रदर्शन। योगेंद्र पवारांची छायाचित्र प्रदर्शनाला भेट। पनवेल ते कर्जत प्रवास सुसाट होणार। पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरचं काम 80% पूर्ण। कर्जत रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर। कर्जत रेल्वे स्थानकावरून हार्बर आणि सेंट्रल लाईन जोडली जाणार। भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शेगावमधल्या गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली। राष्ट्रपतींनी गजानन महाराजांची आरती करत दर्शन घेतलं। विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप, किसान सभा आणि सीटूच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असणार, तर शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी। गोव्याच्या मोपा विमानतळावरती गव्याची एंट्री। रानगव्यानं थेट विमानतळावरती प्रवेश केल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। काही काळ विमानतळावरील वाहतूक विस्कळीत। देशातील गृहकर्ज बाजारात महाराष्ट्र देशात टॉपला। गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ, तर सोनं कर्जानं पर्सनल कर्जाला देखील मागे टाकलं। महानगरात घर कर्ज, ग्रामीण भागात वैयक्तिक दुचाकी कर्जाला प्राधान्य। राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत फुले शाहू आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारत हातात संविधानाची पुस्तकं घेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे। याला कारण ठरणार ते म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक। या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती पुन्हा आमने-सामने येणार, तर सतेज पाटील विरुद्ध महाडिक हा पुन्हा एकदा गोकुळच्या निमित्तानं सामना दिसणार।